तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तिथे जाऊ ब्लॉग. मित्रांनो, आज मी उभा आहे धाराशिव रेल्वे स्टेशनवरती आणि आज आपण प्रवास करणार आहोत 11/411 परळी वैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस या ट्रेन. या अगोदर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन ट्रेन जर्नीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, 12:32 बार्शी रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन आलेली आहे आणि 2 मिनिटाचा स्टॉप आहे आपल्या ट्रेनचा या ठिकाणी. बाकी मित्रांनो, बार्शी हे रेल्वे स्टेशन 2 प्लॅटफॉर्मचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चिवडा वगैरे, शेंगदाणा चक्की असे भरपूर असे स्नॅक्सचे प्रकार भेटतील इथं. आणि तसेच आता इथं क्रॉसिंग होणार आहे, त्यामुळे आपली ट्रेन थांबलेली आहे. मित्रांनो, गाडी एवढी पॅक आहे की लोक खालीसुद्धा बसलेले आहेत आणि भरपूर गर्दी नसूनही त्या सीट कम्फर्टेबल नसल्यामुळे लोक खालीच झोपत आहेत, खालीच बसत आहेत. तर मित्रांनो, 12:53 आपली ट्रेन बार्शी रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. तर मित्रांनो, 1:31 आपली ट्रेन कुर्डवाडी जंक्शनवर आलेली आहे आणि कुर्डवाडी हे जंक्शन आहे. या ठिकाणी 4 ठिकाणाहून लाईन येतात. आपण ज्या लाईनवरून आलो तो लातूर रोड परळी या लाईनने आलेलो आहोत आणि इथून एक लाईन जाते पंढरपूर, सांगोला, मिरज इकडे आणि एक लाईन जाते दौंड, पुणे जंक्शनपर्यंत. आणि डिपार्चरच्या वेळेला मित्रांनो तुम्हाला मी आता भेटतो. तर मित्रांनो, 2:02 कुर्डवाडी जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे.
तर मित्रांनो, गाडी संख्या 11411 परळी वैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस ही पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती 303 किलोमीटरचा प्रवास करून 3:03 पोहोचलेली आहे। या ठिकाणी पंढरपूर येथे या गाडीचा 5 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि वातावरण बघू शकता किती सुंदर झालेलं आहे।